वकिलीची पदवी मिळाल्यानंतर आता लगेच जजची परीक्षा नाही देता येणार. जर जज व्हायचं असेल तर पदवी मिळाल्यानंतर किमान 3 वर्ष कोर्टात प्रॅक्टिस करावी लागणार. असं जजमेंट रिसेंटली सुप्रीम कोर्टने दिले. या निर्णयाच्या दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे बऱ्याच सिनियर जजेस आणि नुसार जे यंग लॉ ग्रॅज्युएट असतात त्यांना कोर्टात केस कशा चालतात, युक्तिवाद कसा केला जातो, अशा प्रकारचे ग्राउंड लेवल नॉलेज नसल्यामुळे त्यांनी पुढे जाऊन देण्यात येणाऱ्या निर्णयावर याचा फरक जाणवतो. आणि या निर्णयाचा विशेष फायदा म्हणजे बारमध्ये वेळ घालवल्यामुळे न्यायालय, वकील व्यवसायाबद्दल आदर निर्माण होतो. या निर्णयाची दुसरी बाजू म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार भारतामध्ये मुलींचं ॲव्हरेज लग्न करण्याचं वय हे 19.2 वर्ष आहे. अशा प्रकारच्या समाजात 5 वर्षाची डिग्री पूर्ण केल्यानंतर जज होण्यासाठी अजून 3 वर्ष जरी मुलीची थांबायची इच्छा असली तरी घरचे समाजाच्या प्रेशरमुळे लग्न करतात. एकीकडे सुप्रीम कोर्टचं असं म्हणणं आहे की न्याय व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढायला पाहिजे आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या सामाजिक अडचणी. या 3 वर्ष कंपल्सरी प्रॅक्टिसच्या अटीमुळे ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांवर मोठा फरक पडतो. कारण मोठ्या वकिलांकडून प्रशिक्षण घेताना कोणतेही निश्चित मानधन भेटत नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये सर्व्हाइव्ह करून नंतर 3 वर्षांनी परीक्षा देणे हे खूप अवघड होऊन जाते. त्यामुळे भरपूर विद्यार्थी हे दुसऱ्या नोकरीच्या शोधात जातात आणि याचा सर्वात जास्त फटका न्याय व्यवस्थेलाच बसतो व शेवटी सामान्य माणसाला. अशा निर्णयाच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे तुम्ही नक्की सांगू शकता.